नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बाळांना दात कधीपासून येतात आणि बाळाला दात जेव्हा येतात त्यावेळी बाळाला कोणती लक्षणे दिसतात आपण सांगू शकतो की ही बाळाला दात येण्याची लक्षणे आहेत। तर चला सुरू करूया। बाळ झाल्यावर विविध टप्पे असलेल्या एका सुंदर प्रवासात ही सुरुवात होते। तुम्ही मातृत्वाच्या या प्रवासात नवीन असता, त्यामुळे बाळाच्या प्रत्येक गोष्टीविषयी तुम्हाला काळजी वाटणे हे साहजिकच आहे। परंतु दात कधी येतात व दात येताना हा बाळाचा काळ कसा हाताळावा यावर लोक तुम्हाला खूप सल्ले देतील, परंतु तरीही तुम्ही विश्वासू माहिती शोधत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। तर मंडळी, बाळाचा पहिला दात येणे हा सर्वांसाठीच आनंदाचा टप्पा असतो। साधारणतः बाळाला 4 ते 7 महिन्याचे असताना या कालावधीमध्ये खालचे 2 दात येतात। खूप कमी वेळा असे आढळले की बाळाला दात येण्यासाठी सुरुवात ही बाळ 1 वर्षाचे झाल्यानंतर होते, पण असेही काही वेळा आढळले की जन्माच्या वेळेला बाळाचा पहिला दात दिसतो, परंतु ह्या गोष्टी खूपच दुर्मिळ असतात। ठीक आहे, बाळाच्या पहिल्या दातास आपण इंग्रजीत प्री टीथ म्हणतो। तर मित्रांनो, आता आपण बघू की बाळाला कोणती लक्षणे दिसतात आपण सांगू शकतो हे बाळाला दात येण्याची लक्षणे आहेत। तर बाळाच्या तोंडातून लाळ गळणे, तसेच बाळाच्या हिरड्यावर सूज येणे, बाळाला वेदना होणे, गाल बाळ चोळणे, चिडचिड करणे, झोप न लागणे, या कालावधीत बाळ जे हातात येईल ते तोंडात घालायला सुरुवात करणे, बऱ्याच वेळा कान ओढणे हे कानदुखीचे कारण नसून येण्याचे चिन्हे असतात। तसेच बाळाला या काळात तापसुद्धा येऊ शकतो। जास्त ताप आल्यास आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं सुद्धा गरजेचं असतं। आता मी तुम्हाला सांगणार आहे की बाळाला दात येण्याची सुरुवात कशी होते। तर बाळ 4 ते 7 महिन्याचे असताना दात येण्यास सुरुवात होते। पहिल्यांदा खालचे 2 दात एकाच वेळेला येतात। बाळ जेव्हा 8 ते 12 महिन्याचे होते तेव्हा वरचे दात येण्यास सुरुवात होते आणि ते स्पष्ट दिसू लागतात। बाळ जेव्हा 9 ते 16 महिन्याचे होते बाळाला वरच्या आणि खालच्या दाढा यायला सुरुवात होतात। बाळ जेव्हा 16 ते 23 महिन्याचे होते या कालावधीत टोकदार दात येतात, ज्यांना आपण सुळे दात म्हणतो। बाळ जेव्हा 23 ते 31 महिन्याचे होते तेव्हा खालच्या दाढा येतात, ज्याला आपण सेकंड मोलार म्हणून ओळखतो। 25 ते 33 महिने जेव्हा होतात तेव्हा वरच्या दाढा या बाळाला येत असतात, त्याला सुद्धा आपण सेकंड मोलार म्हणतो। तर धन्यवाद मित्रांनो, तुमच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाली असतील अशी आशा करतो। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।